झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिक्षण विभागात लुटारूंचा सुळसुळाट, बोगस शालार्थ आयडीचा केला पर्दाफाश। SIT बसवा, बडे मासे पकडा, पंकज साळुंखेंची मागणी। शिक्षण विभाग आधीपासूनच भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे। अनेक तक्रारी, कारवाया, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडी पडूनही या विभागातील भ्रष्टाचार थांबण्याचे नाव घेत नाहीत। आता बोगस शालार्थ आयडीचे प्रकरण समोर आले। या संदर्भात जळगाव जिल्ह्यात गुन्हाही दाखल झालाय। परंतु हे प्रकरण केवळ जळगाव पुरते मर्यादित नसून धुळे, नंदुरबार सह सगळ्याच ठिकाणी सुरू आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या मराठा आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री पंकज उर्फ दादासाहेब साळुंखे यांनी या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे। धुळ्यात पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। या संदर्भात ते म्हणाले, प्रवीण वसंत अहिरे, तत्कालीन शिक्षणाधिकारी धुळ्याचा, तर या महोदयांनी तब्बल 120 पेक्षा अधिक मान्यता धुळे जिल्ह्यात दिलेल्या आहेत। त्याच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, नितीन बच्छाव यांनी 80 पेक्षा अधिक शालार्थ आयडी सुद्धा यांनी बनावट पद्धतीने यांना दिलेले आहेत। तर या प्रकरणाच्या संदर्भामध्ये मी मागे 1 वर्षापूर्वी सुचवाद केलेला होता। 1 वर्षापूर्वी मी तक्रार केलेली होती, कारण की ज्यावेळेस नितीन उपासनी हे उपसंचालक होते त्यावेळेस ते इथे धुळ्यात आले शिक्षणाधिकारी कार्यालयात। इथं आल्यानंतर त्यांनी साधारणतः टेम्पो भरून इथून दस्तावेज घेऊन गेले, डॉक्युमेंटेशन घेऊन गेले आणि डॉक्युमेंट्स घेऊन गेल्यानंतर तिथे सगळे त्यांनी छाननी केली। छाननी केल्यानंतर सर्रासपणे धुळे जिल्ह्यातल्या ज्या ज्या शाळेमध्ये, ज्या ज्या संस्थेमध्ये कर्मचारी भरती केलेले होते बनावट पद्धतीने, त्या प्रत्येक संस्थाचालकांना बोलवण्यात आलं आणि वैयक्तिक त्यांच्याकडून आर्थिक देवाणघेवाण करून तो विषय दाबण्यात आला। आता एवढा मोठा टेम्पो भरून ते जर दस्तावेज घेऊन गेले इथून नाशिकला, स्वतः उपसंचालक, तर त्याने किमान त्या सगळ्या प्रकरणाचा अहवाल जो होता तो किमान 50 पानांचा, 10 पानांचा तरी हवा होता, पण फक्त 4 पानांचा अहवाल त्यांनी प्रकाशित केला, शासनाला सादर केला। त्या अहवालामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत। आणि आजही जर बघायला गेलं आपण, तर धुळे जिल्ह्यातच नाही तर हा प्रकार जो आहे हा नाशिक, जळगाव, नंदुरबार या 4ही जिल्ह्यांमध्ये तर मोठ्या प्रमाणात आज पूर्ण महाराष्ट्र राज्यात 8 शिक्षण उपसंचालक आहेत, 8 विभाग आहेत। 8 विभागांपैकी सगळ्यात करप्टेड जो विभाग आहे तर तो आपला नाशिक शिक्षण विभाग आहे। खरे तर जळगाव मध्ये झालेली कारवाई हा भ्रष्टाचाराचा केवळ एक अंश असल्याचे साळुंखे यांचे म्हणणे आहे। निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी या कार्यालयाची लक्तरे वेशीला टांगण्याचा आरोप केलाय। अनेक शिक्षकांच्या बोगस मान्यता आणि असंख्य बोगस शालार्थ आयडी या माध्यमातून कोट्यवधींची लूट झाली आहे। आजही उपासनी हे पॅरलल ऑफिस चालवत असून त्यांना कार्यालयातील काही जण बेकायदेशीर कामांसाठी सहकार्य करतात असा आरोपही साळुंखे यांनी केलाय। आपल्या निवेदनात काही जणांच्या नावांचा देखील त्यांनी उल्लेख केलाय। या गंभीर प्रकरणाच्या खोलात जाऊन सन 2020 ते 25 दरम्यान शालार्थ आयडीची चौकशी करण्यात यावी। SITच्या माध्यमातून चौकशी झाल्यास अनेक मोठे मासे गळाला लागतील, त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी, अन्यथा विभागीय जन आंदोलन उभारण्याचा इशाराही साळुंखे यांनी दिलाय। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।